नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवतोय भरपूर आजारावर गुणकारी असणारी व 2 महिने टिकणारी खमंग जवसाची चटणी। तर रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर सगळ्यात अगोदर गॅसवर कढई ठेवायची आणि त्यानंतर स्वच्छ केलेलं 1 वाटीभर जवस या कढईमध्ये टाकून घ्यायचे। त्यानंतर या जवसामध्येच आपल्याला फक्त 3 चमचे तीळ टाकून घ्यायचे आणि अर्धा चमचा यामध्ये जिरे टाकून घ्यायचे। इथे आपल्याला गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि कमी आचेवरच सतत आता हे जवस तीळ जिरे हलवत आपल्याला मध्यम आचेवरती छान खमंग भाजून घ्यायचे। जवस तीळ आणि जिरे भाजायला जास्त वेळ लागत नाही, अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये हे भाजले जातात। आणि जवसामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन, फायबर आणि भरपूर जीवनसत्व असल्यामुळे हे जवस आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असतं। तसेच स्किनचे आजार कमी करण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी, तसेच केस गळती कमी होण्यासाठी हे जवस खूपच फायदेशीर असतं। म्हणूनच आपल्या रोजच्या आहारामध्ये जवसाची चटणी ठेवायलाच पाहिजे आणि विशेष म्हणजे ही चटणी हिवाळ्यात तर दररोजच खायला पाहिजे। तर इथे आता जवस 2 ते 3 मिनिटं मी छान खमंग भाजून घेतले। बघू शकता छान तडतड हे जवस उडत आहे। तर असं जवस भाजून घ्यायचे आणि भाजल्यानंतर थंड करण्यासाठी एका ताटामध्ये काढून घ्यायचं। त्यानंतर कढईमध्ये 8 ते 10 लाल मिरच्या टाकायच्यात। लाल मिरच्या भाजण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा तेल टाकायचे। तेलामध्ये मिरच्या मिक्स करायच्या आणि 2 मिनिटं ह्या मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्यात। 2च मिनिटांमध्ये मिरच्या व्यवस्थित भाजून होतात। अशा मिरच्या भाजून झाल्या की ज्या ताटामध्ये आपण जवस तीळ जिरे काढून ठेवलं होतं त्याच ताटामध्ये ह्या मिरच्या सुद्धा काढून घ्यायच्या आहे। आणि त्यानंतर भाजलेले सर्व साहित्य आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी भाजलेले सर्व साहित्य मी 5 ते 10 मिनिटं थंड करून घेतले। थंड झाल्यानंतर आता या साहित्यामध्ये आपल्याला 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहे। आणि त्यानंतर इथे आता आपल्याला मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचे आणि भांड्यामध्ये भाजलेले सर्व साहित्य टाकून घ्यायचं। आणि ही चटणी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बनवत आहे। तुम्ही हवं तर ही चटणी तुम्ही खलबत्त्यामध्ये ठेचून सुद्धा बनवू शकता। त्यानंतर या चटणीच्या आकाराने यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आणि त्यानंतर मिक्सर चालू बंद करत आपल्याला ही चटणी रवाळ ग्राइंड करून घ्यायची। तर इथे मी जवसाची चटणी ग्राइंड करून घेतली आणि बघू शकता अगदी मस्त रवाळ ही चटणी ग्राइंड झालेली आहे। आणि चटणीला बघू शकता रंगसुद्धा खूप छान आला आहे आणि चटणी तयार झाल्यानंतर खूप खमंग असा या चटणीचा वाससुद्धा येत आहे। तर बघू शकता खूप बारीक चटणी करायची नाही, अशी थोडीशी कुरकुरीत आणि जाडसर ही चटणी ग्राइंड करून घ्यायची। तर इथे आता आपली 2 महिने टिकणारी आणि भरपूर आजारावर गुणकारी असणारी जवसाची चटणी तयार झालेली आहे। आणि ही चटणी तुम्ही नुसती पोळी बरोबर सुद्धा खाऊ शकता। खूपच खमंग ही जवसाची चटणी लागते। तर भरपूर आजारावर गुणकारी असणारी अशी जवसाची चटणी तुम्ही नक्की करून बघा। आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।